मुझे जन्म जन्म से मैं उलो है जी रे 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 है जी है जी रे गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं मी अवधूत गुप्ते खूप खूप स्वागत करतो. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हटलं तर विंदा करंदीकरांच्या 4 ओळी आणि म्हटलं तर आयुष्यभर पुरून उरेल अशी एक शिकवण. आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून अशा एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे ज्यांच्याकडनं कसं द्यावं हे खूप शिकता येईल. आणि त्यांच्या बरोबर येणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतलं असं एक नाव ज्यांचा श्वास पार ऑस्करला सुद्धा पुरून उरला. कोण आहेत ही व्यक्तिमत्व, कोण आहेत आजचे आपले पाहुणे कळणार आहे. पण त्याआधी बघूया गुप्ते का फांडा. एक मुलगी एकदा तिच्या बॉयफ्रेंडला किस करते. गालावर एवढा मोठा मार्क येतो. तो तसाच आपला घरी निघून जातो. त्याची आई बघून त्याला विचारते, अरे बाबा हे काय रे. मुलगा काय म्हणतो माहितीये, कुछ अच्छा करने से अगर दाग लगते हैं तो दाग अच्छे हैं. लाला त्याच्या बायकोला सांगतो, हे जरा बाजूच्यांकडनं बा मांड ग. बायको म्हणाली, नो चान्स, ते नाहीच देणार. तो म्हणला, फार कंजूस आहेत ना, देत नाही काय. जाऊ दे, तो आपल्या कपाटात आपलाच काढ. आणि आता स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं. संदीप कुलकर्णी आणि मेधा पाटकर. काले मेघा पानी तो बरसा और बिजुली की तलवार नहीं बूंदों के नार चला. बिजुली की तलवार नहीं बूंदों के बाण. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप स्वागत. मेधा, तुम्ही ज्या वेळेला तुमचं रुईया कॉलेज मधलं तुमचे दिवस आठवतात त्यावेळेला आपण हेच सगळं करणार होतो, हे त्यावेळेला डिसाइडेड होतं का हळूहळू घडत गेला? तसं आखीव रेखीव ठरलेलं होतं असं नाही, परंतु एक आठवतं की मी अगदी मेरिटमध्ये असल्यामुळे सायन्सला जाणार असं सगळ्यांनी धरून चाललं होतं. पण शेवटी सायन्सला असताना सुद्धा माझा ओढा आर्ट्सकडे होता आणि त्यामुळे शेवटच्या बाकावर बसून अनेकदा आम्ही सर्व ग्रामीण क्षेत्र कसं बदलणार, त्याच्यासाठी डॉक्टर कसे होणार वगैरे अशी चित्र रंगवत बसायचो. आमचा एक ग्रुप होता. पण मग शेवटी मेडिकलला न जाता जेव्हा सोशल वर्कच घ्यायचं ठरवलं त्यावेळेला वाटलं की त्यावेळेचं जे स्वप्न होती ती कुठेतरी उतरवण्याची एक दिशा आणि मार्गदर्शन असं या सगळ्या अभ्यासातून मिळालंय. पण कुठेतरी घरामध्ये सुद्धा वडील कामगार चळवळीतूनच आलेले असल्यामुळे, आई स्त्री संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे दुसरं काही कानी येतच नव्हतं. दागिन्यांचं नाही आणि फिल्म्सचं नाही. त्यामुळे काही विशेष केलंय असं मला वाटत नाही. पण तुम्ही आता मगाशी ग्रीन रूम मध्ये पाण्याची बाटली तुम्हाला दिली गेली आणि ज्यावेळी ती उघडली नाही, ती पॅक बॉटल होती, बॉटल्ड वॉटर होतं, त्यावेळी त्यांनी बाजूला ठेवलं, म्हणाला नळाचं कुठलंही पाणी द्या, मी हे पाणी पिणार नाही. तर अशी अजून कुठली रेझोल्युशन्स आहेत जी आम्हाला माहित नाहीत आणि मेधा पाटकर फॉलो करतात? हे तर अतिशय महत्वाचं आहे, कारण आज देशातल्या पाण्याचं काय झालंय ते लोकांच्या तोंडचं पाणीच पळून गेलंय आणि सगळं कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये जाऊन बसलेलं आहे. आणि ह्या बाटल्या काही फार अगदी शुद्ध आणि मिनरल वॉटर्स देतात असं मुळीच नाहीये. केरळमध्ये जेव्हा त्यांच्यावर टॅक्स लावला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं, वी आर नॉट सेलिंग मिनरल वॉटर, वी आर ओनली सेलिंग ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा जाहिरात आणि लोकांचा भ्रम असा असतो, पण प्रत्यक्षामध्ये एक एक फॅक्टरी एकेका दिवसाला 15 ते 25 लाख लिटर्स पाणी भूजलाचं खेचून घेऊन भरतं आणि त्याच्यावर यांचा धंदा चालतो. आणि हा केवळ रुपयांमध्ये नाही, कोट्यांमध्ये नाही, बिलियन्स ऑफ डॉलर्सचा धंदा झालेला आहे. महाराष्ट्र सुद्धा 50 पैसे 55 पैसे लिटरनी या कंपन्यांना पाणी देत असतं आणि लोक विकत घेत असतात 10 आणि 12 रुपये देऊन. त्याचा बहिष्कार टाकल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. आणि म्हणून खरेदी आणि विक्री पाण्याची हीच खरं म्हणजे मान्य होता कामा नये असं वाटतं. म्हणून आपल्या आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपण काही गोष्टी जर संकल्प घेऊन केल्या नाहीत तर आपल्याला बोलण्याचाही अधिकार नाही असं मला वाटतं. संदीप, तुम्हाला आज अशा व्यक्तीच्या बाजूला बसवलंय, कसं वाटतंय तुम्हाला? अजूनही विश्वास बसत नाही. म्हणजे मला असे बरेच पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना म्हणजे मी खरंच अगदी वंदनीय आदर्श आहेत माझे ते, आणि तसे मेधाताई आहेत. म्हणजे मी त्यांना अजून पर्सनली भेटलो नव्हतो, पण ह्या निमित्ताने भेट झाली, हेच माझ्यासाठी हा फार मोठा दिवस आहे. मला असं वाटतं
हे वेगवेगळ्या क्षेत्रात पॅशनेटली काम करणारी लोक आहेत. म्हणजे मग ते सामाजिक असो किंवा आपण कला क्षेत्र असो, त्यामुळे पॅशनेटली काम करणारी लोक ही माझ्या फार जवळची आहेत. त्यामुळे पॅशन बरोबर विजन असणारच. त्याच्याशिवाय एवढं प्रभावी नाही होऊ शकत. डोंबिवली फास्ट मधला जो संदीप कुलकर्णी होता, ज्यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन शेवटी हिंसा आचरली असं म्हणता येईल, तर खरा संदीप कुलकर्णी सुद्धा इतका हिंसक आहे का? खरं नाही. कारण तो जो माधव आपटे आहे डोंबिवली फास्ट मधला, हा अत्यंत सामान्य माणूस आहे. ज्याला मी म्हंटल तसं, आता जसं मला जे एक्सपोजर आहे किंवा माझं जे वाचन आहे किंवा मी जे वर्ल्ड, तो ऑब्व्हियसली माधव आपटेने नाही पाहिलेला आहे. त्यामुळे त्याचे पर्स्पेक्टिव्ह, त्या कॅरेक्टरचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि तो नाकासमोर चाललेला माणूस त्याच्या पद्धतीने तो रिॲक्ट होतो आणि तो खरा रिॲक्ट होतो. आणि मग खरा रिॲक्ट, मग तो संदीप कुलकर्णी किंवा माधव आपटे खरा झाला तर तो लोकांना आवडतो. मेधाताई, तुम्ही रुईयामध्ये असताना तुम्ही अभिनय करायचात असं आमच्या कानावर आलेलं आहे. मग आता तुम्ही ज्यावेळेला आरशात बघता त्यावेळेला स्वतःतली अभिनेत्री मिळते का कुठे? मी आरशात बघतच नाही, आरसा मी वापरत नाही. परंतु हे पण आहे की एकूण जीवन नाट्य जे आहे ते इतकं भरपूर नाट्यमय आहे, ज्यामध्ये अन्याय असेल, खुप्त असेल, सगळंच. पण त्याच्यामध्येही बरंच काही करता येतं. या सगळ्यामध्ये मला रस आहे. आंदोलनाची अनेक गाणी मी लिहिलेली आहेत आणि एकूणच लोकांना कशा प्रकारे विश्वबँकशी बोलायचं असेल किंवा एखाद्या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांशी, त्याबद्दल तयार करणं हे सुद्धा एखादं नाटक उभं करण्याच्या इतकंच असतं कठीण. हे सगळं चाललेलं आहे. आता होळी येईल 19 तारखेला. रात्रभर आमचे शेकडो आदिवासी, या तुम्ही संदीप भाऊ बघायला, एकत्र ढोल वाजतात 50 ते 55 आंदोलनाच्या होळीमध्ये. आणि एकेका ढोलाभोवती अनेक आदिवासी स्त्रिया, पुरुष, तरुण हे सगळे नाचतात एकाच कुठलं सांगता तुम्ही जिओग्राफी? हे नंदुरबार जिल्ह्यामधल्या धडगाव तालुक्यामध्ये, अक्कलकुवा तालुक्यामधल्या आदिवासींमध्ये दर होळी ही 5 दिवसाची अशी चालत असते. ते गॉगल लावून फिरतात सगळे त्यावेळेला. कधी कधी गॉगल लावून फिरतात, अगदी रात्री सुद्धा. आणि इतकंच नाही, एकदा विजय तेंडुलकर माझ्याबरोबर आले होते खास. मी अनेक वेळा ते आले, पण त्या होळीमध्ये मी खास नेलं. आणि मी त्यांना म्हटलं यावेळेला विशेष आहे, कारण सोलार लाईट्स गावामध्ये लागलेले आहेत. तेव्हा आता बघा सोलार लाईट्स मध्ये होळी चालेल. प्रत्यक्षामध्ये तेंडुलकर आणि मी जेव्हा ती पहाड चढून वरती पोचलो आणि पाहिलं, आम्ही जरा उशिरा पोचत होतो त्या दिवशी, तेव्हा पाहिलं की तेवढा उजेड सोडून नेमक्या अंधारात जाऊनच ती मुलं नाचत होती. तेव्हा एकेकाचं आपलं एक संस्कृती, कल्चर आणि याचं एक अभिमानाचं लेणं आणि देणं असतं. पण तुम्ही आंदोलनासाठी बरीच गाणी लिहिलेली, असं प्रत्येक टप्प्यावरती एक वेगवेगळं गाणं, वेगवेगळ्या घोषणा. आठवणार एखादं गाणं म्हणून नका, 4 ओळीचं. हे गाणं आमचा हरसूद मध्ये पहिला मेळावा जेव्हा देशभरच्या 250 संघटनांचा झाला होता तेव्हाचं गाणं होतं. नर्मदा की घाटी में अब लड़त जारी है, चलो उठो रोकना विनाश है, चलो उठो रोकना विनाश, विकास के ही नाम पर बांध का ये खेल है, सोच लो और जान लो लाभ हानि कितनी है, सोच लो और जान लो लाभ हानि कितनी, राजनीति साफ है, कुर्सी 5 साल है, बांध फिर हो न हो अपना अपना रोना है, बांध फिर हो न हो अपना अपना रोना है.